लाखोंची गर्दी एका जागेवर शांत उभी राहते। टाळ मृदुंगाचा आवाज अचानक थांबतो आणि एका क्षणात संपूर्ण मैदान शांत होतं। मग अचानक वाऱ्याच्या वेगाने माऊलींचे दोन अश्व मैदानात धावू लागतात। वारीतल्या या सर्वात लोकप्रिय आणि डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या विधीला म्हणतात रिंगण सोहळा। पण या रिंगणात घोडे गोलच का धावतात आणि तो घोडा धावून गेल्यावर वारकरी तिथल्या मातीसाठी जीव का टाकतात, यामागचं सर्वात मोठं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। रिंगण म्हणजे शिस्तीचा आणि भक्तीचा एक अद्भुत चमत्कार। लाखो वारकरी गोल कडे करून उभे राहतात आणि मधोमध माऊलींचा रथ असतो। जेव्हा माऊलींचा स्वाराचा घोडा, ज्यावर कोणीही बसलेलं नसतं तरीही त्यावर साक्षात माऊली बसतात अशी श्रद्धा आहे, तो धावायला लागतो, तेव्हा त्याला कोणीही दिशा दाखवायला नसतं तरीही तो घोडा लाखो वारकऱ्यांच्या गर्दीतून कोणालाही धक्का न लावता अगदी अचूक गोल आकारातच धावतो। हा निसर्गाचा आणि भक्तीचा एक मोठा चमत्कार मानला जातो। पण या सोहळ्याचा सर्वात भावुक क्षण येतो तो अश्व धावून गेल्यानंतर। तो अश्व ज्या मार्गावरून धावतो तिथली माती उचलण्यासाठी लाखो वारकरी एकाच वेळी तुटून पडतात, कारण वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की त्या अश्वाच्या रूपाने स्वतः भगवंत तिथून धावला आहे, म्हणून त्या अश्वाच्या टापामुळे उडालेली माती म्हणजे देवाच्या चरणातली धूळ आहे। ही धूळ वारकरी आपल्या कपाळाला लावतात। हजारो किलोमीटर चालून थकलेले पाय या अश्वाच्या टापांची धूळ कपाळावर लावताच पुन्हा नव्याने ताकदीने पंढरीकडे चालायला लागतात। हेच या रिंगणाचं सर्वात मोठं रहस्य आहे। मित्रांनो, वारीतील थरारक रिंगण सोहळा तुम्ही कधी डोळ्यांनी पाहिला आहे का? तिथला अनुभव कसा होता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे।